हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आमचा सकाळी सकाळी दौरा निघाला आहे आज मतदान करायला. आहे बघा, माझं छोटंसं पिल्लू चाललं आहे मतदान करायला. त्याचं जरी ओट पडत नसेल तरी तो चालला आहे मतदान करायला. आमच्याकडे आज होतं मतदान आणि आम्ही आज चाललो आहे मतदान करायला. आणि आज संक्रांतीचा दुसरा दिवस म्हणजे किंक्रांत आहे. तर आज ग्रितिकची बोरलूट पण आहे. तर लुटीसाठी मला थोडं सामान पण आणायचं होतं, म्हणून म्हटलं सकाळी सकाळी जाऊन येऊया. आता ऊन पण वाढली आहे आणि मग ग्रितिकचं पण मूड चाललं जाते, म्हणून मग आम्ही सकाळी सकाळी गेलो मतदान करायला. आणि तिकडनंच मग आम्ही याच्यासाठी जे काही सामान लागेल ते सामान पण घेऊन येऊ. तर हे बघा, हे होतं माझं मतदान केंद्र. तर इथे ना आतमध्ये अलाउड नव्हतं मोबाईल डिक्कीमध्येच ठेवायचा होता. तर मग आम्ही बाहेरच डिक्कीमध्ये मोबाईल ठेवला आणि मतदान करून आलो. त्यानंतर लागली होती भूक. खूप दिवसानंतर आम्ही म्हणजे नाश्ता करायला, सकाळचा नाश्ता करायला बाहेर गेलो. तर हे बघा माझं कार्टून. पहिले हिच्या पप्पाला खावं लागलं, तोपर्यंत मी सांभाळलं. मी जेव्हा खात होते त्याच्या पप्पांनी सांभाळलं. तरी याला दुसऱ्यांच्या टेबलवर जायचंच होतं. कसं कार्टून झालं आहे ना माझं. हा मला खाऊ देत नाही, पिऊ देत नाही, बाहेर कुठं जाऊ देत नाही. असंच आहे ह्याचं सगळं, नुसतं तळपड करत असतो. मग नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्हाला थोडं सामान घ्यायचं होतं, ते सामान घेतलं. सामान घेता घेता वेळच झाला आणि मग हा घरी आल्यानंतर झोपून गेला. मग गार्गी घरी होती, तिच्यासाठी आम्ही पार्सल घेऊन आलो होतो. मग ऋतिक पण झोपला होता. माझी सकाळपासूनची सगळी कामं तशीच होती. तर मी केली कामं सकाळची आणि कामं करता करता एवढा वेळ झाला की ग्रितिकची उठायची पण वेळ होऊन गेली. ग्रितिक पण उठला आणि उठल्या हा तर काही दमतच नाही. याला तर म्हणजे सतत काही ना काही कामं चालूच असतात. हे बघा खिडकीमध्ये चिमटे ठेवलं आहे, त्याच्यासोबत त्याला खेळायचं आहे. म्हणजे काही ना काही त्याचं चालूच असतं. चिमटे फेकफाक, म्हणजे तो कोणती तरी त्याला गोष्ट द्या आणि त्याला फेकायला सांगा, तो परफेक्ट करतो. आणि माझी दीदी बघा मस्त अभ्यास करते, कारण की संध्याकाळी लूट आहे, तिचा अभ्यास होणार नाही. होमवर्क दिलं होतं तिला, तर ती आताच होमवर्क करून घेते आहे. आणि मी इकडे संध्याकाळची थोडीशी तयारी करून घेतली. मला माहीत होतं हा थोडासा धिंगाणा घालेलच कदाचित, म्हणून मग मी संध्याकाळच्या साठी हे वाट्या वगैरे भरून ठेवल्या, म्हणजे चौरंगाभोवती मला मांडते. संध्याकाळ झालेली आहे, मी गेली तयारी करायला आणि मग याची पप्पानी याची दिली तयारी करून. तर तयारी करायच्या आधी हा इतका छान खेळला ना, चौरंगावरती वगैरे बसला. पण तयारी केल्यानंतर याला काय झालं काय माहिती, इतक्या लागला रडायला की विचारू नका. ड्रेस घातल्यावर तर जास्तच रडायला लागला. आणि मग मी त्याला कसं तरी शांत केलं, बेडरूममध्ये नेलं. हे बघा मी याच्यासोबत खेळती आहे. याला थोडंसं फिट केलं, म्हणजे खाऊ पिऊ घातलं. आणि याचं खाऊ पिऊ झाल्यानंतर याला थोडंसं मी शांत केलं, मी खेळवलं. असं वाटलं की झाला आता हा नॉर्मल झाला. आणि मी तिथं थोडंसं डेकोरेशन करते चौरंगाभोवती. पण कसला माझं पोरगं असं आहे का डेकोरेशन करू देईल मला. झालं काहीच नाही ठेवता आलं मला. शेवटी मी एक प्लेट घेतली आणि त्या प्लेटमध्येच मी त्या वाट्या ठेवल्या, कारण की हा सगळं ते उचलूच टाकत होता. मग हिचे पप्पा म्हणते नकोच, हे करायलाच नको, आपण जाऊ देत. मग आम्ही ऑक्शन करायला घेतलं. ऑक्शन जसं करायला घेतलं तसं आम्ही लागलो ना रडायला, कारण की असं नाही आईला ते एक पण फोटो भेटला नाही पाहिजे ना, फोटो काय व्हिडिओ पण नाही भेटले पाहिजे. मग लागलो आम्ही रडायला. पण हा कसा तरी एक त्याला खेळवता बाजूचे जे मुलं होते त्याला काहीतरी दाखवत होते, नाचत होते. मग असे करता एक दोन फोटो त्याचे आलेले आहेत छान. मुलांना खूप खूप थँक्यू, कारण की मुलांनी त्याला खूप खेळवायचा प्रयत्न केला. त्याला खेळणी काय दाखवत होते, त्याला काही दाखवून त्याला खेळवायचं होते. पण तो त्यांच्याकडे बघत होता. तर मग तेवढ्यापुरते त्याचे फोटो व्हिडिओ सगळे आलेले आहेत. पण तो रडला, खूप रडला. ऑप्शन करताना तर रडला. आणि मग जेव्हा त्याच्या अंगावरती आम्ही मुरमुरे जेव्हा टाकले ना, तेव्हा तो छान राहिला. मुरमुरे टाकत असताना आम्हाला त्याने व्हिडिओ पण काढू दिला बरं का, तेवढं तरी बरं झालं. पण जेव्हा मी चॉकलेट टाकायला घेतलं, मुलांना काय किती सांगा, अरे तो रडतो, तो रडेन, खाली हात करा, पण ते ऐकतात का. जसे चॉकलेट टाकले तसा तो लागला रडायला. मग बिचारायला कसं तरी समजावलं, तर काहीही केलं तरी तो राहतच नव्हता. खूप रडत होता माझं पिल्लू. मग कसं तरी याच्या पप्पाने घेतलं आणि त्याला बाहेर नेलं. तोपर्यंत मी बायकांना हळदी कुंकू दिलं. मी 5-6 बायकांना बोलवलं. तर मला माहीत होतं की मुलं काही ना काही घोळ घालणार. ते रोज चांगले राहतील, पण ज्या दिवशी आपल्याला काम असतं ना, त्या दिवशी त्यांना राहायचं नसते. हे मी नोट डाऊन केलेलं आहे. तर म्हणून मग मी 4-5 बायकांनाच बोलवलं होतं. मानापुरते 5-6 बायका आल्या आणि मग त्यांना मी हळदी कुंकू दिलं. पण माझं मनच लागत होतं, कारण की कृतिक खूप रडत होता. मग तोपर्यंत तिचे पप्पा त्याला बाहेर खेळवत होते. मग बाया गेल्यानंतर मी त्याला घेतलं आणि त्याला थोडंसं खाऊ पिऊ घातलं. परत त्याचा ड्रेस वगैरे चेंज केला. आणि मग नंतर आमच्या पिल्लूची बघा मस्ती कशी चालू आहे. कार्तिक म्हणजे माझ्या मैत्रिणीचा मुलगा आला होता.
माझा स्वयंपाक, आमची जेवणं सगळी झाली, त्यापर्यंत त्याचं खेळणं संपत नव्हतं. बघा किती छान खेळते आहे. मला तर असं वाटलं की लूट याची अशा साध्या कपड्यांमध्येच करायला पाहिजे होती, कारण की तो कपडे घालायच्या आधी पण छान होता आणि कपडे काढल्यानंतर पण बघा किती छान आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्याला नवीन कपडे पाहिजे नव्हते कदाचित, मला असं वाटतं. तर तरी मी जे बोरणांसाठी जे येतं ना दागिने आणले नाही. मला माहीत होतं, कारण की सोन्याचा गोपच याच्या गळ्यामध्ये आम्ही टाकतो ना कधीतरी, तर हा असा ओढू टाकतो, म्हणून मला भीती वाटते ते गळ्याला वगैरे लागायची. तर मी तो गोप पण याच्या गळ्यात टाकतच नाही. माझी इच्छा होती आज टाकायची, पण तो ओढू टाकत होता, म्हणून मी काढून टाकला शेवटी तो गोप. पण मी जे दागिने मी मुद्दामच घेतले नाही, कारण की मला माहीत होता हा तो टोप तर ठेवणारच नाही, कारण की टोपीच त्याला घातली तर हा फेकू देतो. तर त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेच नाही उगीचच. तर मी ते आणलेच नाही दागिने. मला माहीत होतं माझं पोरगं कसं आहे, आणि बघा कसं खेळत आहे आता. तर मला असं वाटतं, म्हणजे आपल्याप्रमाणे मुलांचं पण तसंच असतं. कम्फर्टेबल जे आहे ना, हे साध्या कपड्यांमध्ये जास्त असते. आपल्याला वाटते, आपली हौस असते की हे घालू दे ते घालू दे. मुलांना पण ते काही पाहिजे नसते मुलांना. आपल्याला वाटतं ते चांगले दिसले पाहिजे, पण मुलं जे आहे ना, ते घरच्या कपड्यांमध्येच चांगले असतात. तर बघा आता किती छान खेळतो आहे तो. आमचं जेवण पण झालं तरी त्याचं खेळणं संपतच नाही आहे. तर हाच आता माझा आजचा व्हिडिओ. संक्रांतीचा व्हिडिओ आलेला आहे चॅनलवरती, तुम्ही बघू शकता. हा आहे किक्रांतीचा, म्हणजे कारण माझ्या ग्रितिकची लूटचा व्हिडिओ. तर बघा, आणि आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला जाऊन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.